नमस्कार, आरबीएम न्यूज मध्ये आपले स्वागत. छत्रपती संभाजीनगर पैठण रस्त्यावर एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कारच्या धडकेत ऑटो रिक्षातील 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात पैठण रस्त्यावरील धनगाव जवळील हॉटेल साई लीला समोर घडला. मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH04 GE 0775 ही छत्रपती संभाजीनगरकडून पैठणच्या दिशेने शेवगावला जात होती. दरम्यान पैठणकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत असलेल्या ऑटो रिक्षा क्रमांक MH20 EK 9456 ला हॉटेल साई लीलाजवळ कारने समोरासमोर जोरदार धडक दिली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत धुंद होता आणि त्याच नशेत गाडी चालवत असल्याने हा अपघात घडला. अपघात होताच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच MIDC पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमित घोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना बाहेर काढले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने वेळ न घालवता एक खासगी रुग्णवाहिका आणि 108 शासकीय रुग्णवाहिका अशा 2 रुग्णवाहिकांद्वारे अपघातग्रस्तांना तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. घटनेचा पुढील तपास MIDC पैठण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. आरबीएम न्यूजसाठी ब्युरो चीफ ऋषिकेश मुळे, पैठण, छत्रपती संभाजीनगर.